नमस्कार सर्वांना। आता शासनाचा एक महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी प्रोग्राम आपले जिल्ह्यात चालू आहे। हे सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोग्राम आहे की आम्हाला आपला जिल्हा कोल्हापूर जिल्हा क्षयमुक्त करायचे, म्हणजे टीबी फ्री कोल्हापूर करायचे आहे। यासाठी 24 मार्च जे असते ते वर्ल्ड टीबी डे असते, जागतिक क्षय रोग दिन। तर या दिवसापासून 100 दिवस पुढचे म्हणजे 30 जूनपर्यंत आम्हाला 100 दिवसाची टीबी मुक्त आम्ही कोल्हापूर कसा करू शकतो, त्यासाठी कोणकोणते स्टेप्स घ्यायचे आहे, तशी एक मोहीम चालू आहे। या अंतर्गत आम्ही सर्व जे जोखीमग्रस्त पॉप्युलेशन आयडेंटिफाई करण्यात आली आहे। जिल्ह्यात तब्बल 17.5 लाख असे पॉप्युलेशन आयडेंटिफाई केले आहे आणि 310 गाव जे जोखीमग्रस्त मध्ये आहे, म्हणजे वल्नरेबल पॉप्युलेशन आहे। या पॉप्युलेशनपैकी 100% लोकांची टीबीच्या अनुषंगाने चाचणी तपासणी होणे गरजेचे आहे। त्यामध्ये त्यांचे एक्सरे सॅम्पल घेऊन आम्ही तपासणी करणार, त्यांचे थुंकीचे नमुने घेऊन नॅट सॅम्पलिंग करून त्यांची चाचणी करायची आहे। आत्तापर्यंत 4 लाख लोकांची म्हणजे 7.5 लाखपैकी 4 लाख लोकांची चाचणी आम्ही पूर्ण केली आहे। आपली सर्व टीम PHC स्तरावर जाऊन गावागावात जाऊन लोकांचे सॅम्पल्स घेऊन त्यांची तपासणी करत आहे। यासाठी GPDP म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतला माझी अपील आहे की छोट्या ग्रामपंचायतीने 25,000 पर्यंत त्यांचे विकास आराखड्यातून या अभियानासाठी द्यायचे। तसेच जे मोठ्या ग्रामपंचायती आहे तिथे लोकसंख्या सुद्धा जास्त आहे, त्यांची कॅपॅसिटी सुद्धा जास्त आहे, तर त्यांनी 50,000 रुपयेपर्यंतच्या नियोजन या क्षयमुक्त कोल्हापूर करण्यासाठी त्यांचे विकास आराखड्यामध्ये करावे। त्यामध्ये आपण पोषण आहार किट जे टीबी रुग्णाला आम्ही देतो त्यासाठी त्या निधीचा वापर होऊ शकते। त्या निधीचा वापर आम्ही रुग्णांचे उपचारासाठी तपासणीसाठी जे खर्च येतो, जिथे त्यांना ॲडिशनल सपोर्टची आवश्यकता असतो, तिथे त्यासाठी ते निधी वापरात येऊ शकते। आपला एक महत्त्वाकांक्षी शासनाचा प्रोग्राम चालू आहे, माझे गाव आरोग्य संपन्न गाव। त्यामध्ये महत्त्वाचा इंडिकेटर म्हणून टीबीवर काम करणे हे अपेक्षित आहे। जर ज्या ग्रामपंचायतीमध्ये यावर जास्त चांगला काम होईल त्यांची ते परफॉर्मन्स माझे गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानामध्ये पण रिफ्लेक्ट होईल। तर याबाबत माझी सर्वांना अपील आहे, जे सगळे NGOs, प्रायव्हेट डॉक्टर्स किंवा रुग्णाची तपासणीसाठी कोणतेही फील्डमध्ये टीबीच्या अनुषंगाने जे लोक काम करत आहे, माझी सर्वांना अपील आहे की आमची जिल्हा परिषदची यंत्रणा जे PHCची आहे ते सगळी गावगावी जाऊन मोबाईल युनिटसुद्धा घेऊन मोबाईल एक्सरे घेऊन सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। आपला पण आम्हाला सहभाग मिळाला तर एक चांगले मोहीम स्वरूपात आम्ही हे टीबी चाचणी राबवू आणि आत्तापर्यंत आम्ही 4 लाख लोकांपर्यंत पोहोचले आहे। एकूण 17.5 लाख टोटल जेव्हा आम्ही पॉप्युलेशनची तपासणी करू तेव्हा आम्हाला संशयित रुग्ण आढळून येईल, त्यांचा चांगला ट्रीटमेंट आम्ही देऊ शकतो आणि आपला कोल्हापूर सर्वात अगोदर टीबी मुक्त होईल यासाठी आपण प्रयत्न करत राहू। तर यासाठी मी पुन्हा सर्वांना अपील करते की हे जे 100 दिवसांचा कालावधी आहे 30 जूनपर्यंतच्या, यामध्ये सर्वांनी पुढे यायचे आणि टीबी मुक्त कोल्हापूर करण्यासाठी आपला योगदान द्यायचे। धन्यवाद।